ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘಗಳ ಒಕ್ಕೂಟ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನೆರವೇರಿದವು. ಶ್ರೀ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಶ್ರೀ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಪೂಜಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಸಭಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೊಯ್ಲಿ ಹಾಗೂ ಹೊಗನೋಳಿಯಲ್ಲಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಡೆಯಿತು. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಕುರ್ಲಿ ವಲಯದ ಕೊಗನೋಳಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ 101 ಸುಮಂಗಲೆಯರು ಬೆಳಗ್ಗೆ 8:30 ರಿಂದ 10 ಗಂಟೆವರೆಗೂ ಸಾಮೂಹಿಕ ಪೂಜೆ ನೆರವೇರಿತು. ನಂತರ ಸಭಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನ ಪರಮಾತ್ಮ ರಾಜ ಮಹಾರಾಜರು ಶ್ರೀ ದತ್ತ ಮಠ ಆಡಿ ಅವರು ವಹಿಸಿ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಮೆಚ್ಚುಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಸಮಾಜಮುಖಿ ಕಾರ್ಯವನ್ನ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರು ಸದ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಕ್ಕತಾಯಿ ಕೋತ್ ವಹಿಸಿದ್ರು. ಉದ್ಘಾಟಕರಾಗಿ ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಪಂಕಜ ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ, ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಸ್ಥೆಯು ಕಳೆದ 15 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನಕಲ್ಯಾಣ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಶಿಸ್ತು, ಅವರ ಆರ್ಥಿಕ ಸಬಲೀಕರಣದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಪಾತ್ರ ಬಹುದೊಡ್ಡದಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೌರವಾನ್ವಿತ ಜಿಲ್ಲಾ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ವಿಠ್ಠಲ ಸಾಲಿಯಾನ್ ಮಾತನಾಡಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್, ಮಯೂರ್ ಭಂಡಾರಿ, ನಿಲೇಶ್ ಖೋತ್, ಜಿಲ್ಲಾ ಜನಜಾಗೃತಿ ವೇದಿಕೆ ಸದಸ್ಯರಾದ ಶ್ರೀಮತಿ ಮನಾಲಿ ಮಾನೆ, ಅಶ್ವಿನಿ ಲೋಹಾರ, ಸ್ವಾತಿ ಶಿಂತ್ರೆ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 1500 ಜನ ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ದು ವಿಶೇಷವಾಗಿತ್ತು ಹಾಗೂ ಬಂದಿರುವ ಅಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಶ್ರೀ ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಸದಸ್ಯರು ಬಲು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಿದರು. ತಾಲೂಕಿನ ಯೋಜನಾಧಿಕಾರಿಗಳಾದ ಮಂಜುನಾಥ್ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕ ನುಡಿಯೊಂದಿಗೆ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ವಲಯದ ಮೇಲ್ವಿಚಾರಕರಾದ ಅನಿಲ್ ದಾವ್ನೆ ನಿರೂಪಣೆ ಮಾಡಿ ವಂದಿಸಿದರು. भगवंत मंजुनाथ चरणी वंदन करतो. त्याचबरोबर ज्यांच्या प्रेरणेनं आणि ज्यांच्या आशीर्वादानं ही धर्मस्थळ संस्था आज लाखो लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे. ते परमपूज्य आदरणीय द्यायचे कार्यक्रम करत आलेले आणि शाळेमध्ये शिक्षक कमी असते, मुलं जास्त असते. ते मुलांना शिक्षणामध्ये वंचित व्हायचे नाही म्हणून ते शिक्षक द्यायचे कार्यक्रम, बेंच डेस्क द्यायचे कार्यक्रम आणि मुख्य कार्यक्रम पंकजी इथे उपस्थित आहेत, इथे निलेशजी उपस्थित आहेत, इथे सचिन खोत उपस्थित आहे, इथे अन्य अनेक मान्यवर उपस्थित आहेत. टोपान
इथे पाटील साहेब उपस्थित आहेत, राजू पाटील टोपान, अन्य अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, उमेशजी इथं आहेत आणि या धर्मस्थळ संस्थेसाठी राबणारे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहे, जी या धर्मस्थळ संस्थेला जनमनांमध्ये अतिशय आवडीची करण्यासाठी एकसारखी मेहनत घेणारे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहे। इथे आज लक्ष्मीची पूजा झाली आहे। लक्ष्मी हा विषय कसा आहे, लक्ष्मी देवी सर्वांना हवीशी देवी आहे। सगळ्यांनाच लक्ष्मी हवी असते, सगळ्यांनाच पाहिजे लक्ष्मी। तो कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे, संप्रदायाचा असू दे, लक्ष्मीची आवश्यकता सर्वांना असतेच असते। आणि म्हणून या लक्ष्मीचं महत्व अपार असल्यामुळं लक्ष्मीची पूजा ही सर्वांमध्ये रूढ आहे। लक्ष्मीचा सदुपयोग करणं हे अतिशय महत्वाचं आहे। धर्मस्थळ संस्थेजवळ अपार लक्ष्मी, अपार धन आहे, भरपूर धन आहे, परंतु ते त्या धनाचा सदुपयोग करीत आहे। म्हणून एवढ्या लांबची संस्था, त्या संस्थेचा जय जयकार अशा लांब लांब पर्यंत होत आहे। कोगनोळी सारख्या गावात सुद्धा धर्मस्थळ सारख्या संस्थेचा जय जयकार होत आहे। याचा अर्थ काय, जो धनाचा सदुपयोग करीत असतो त्याची कीर्ती वाढत चालते, जो धनाचा सदुपयोग करीत नाही त्याचा संबंध राहत नाही। ते जण आपण आधीच्या काळामध्ये साधारणतः म्हणण्यात येत होतं, कित्येक जणांजवळ भरपूर धन राहायचं, जमिनीमध्ये ठेवायचे, गाळून ठेवायचे, ते मेल्यावर ते जमिनीतच राहायचं, म्हणजे तशा धनाचा उपयोग होत नाही, ते मातीतच राहून जाते। परंतु धर्मस्थळ ही संस्था स्वतः जवळील धनाचा अत्यंत चांगला उपयोग करीत आहे। आताच या संस्थेच्या मार्फत कुठले चांगले असे कार्यक्रम राबविण्यात येत आहे, याविषयी सविस्तर सांगण्यात आलेले आहे। 6 लाखापेक्षा जास्त स्वसहाय संघ एवढं निर्माण होणं हे अतिशय सोपं काम नाही। गव्हर्नमेंटला सुद्धा असल्या गोष्टी करणं अवघड असते, परंतु ही गोष्ट धर्मस्थळ या संस्थेनं करून दाखवली आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे। इथे एवढ्या मोठ्या मात्रेमध्ये महिला आलेल्या आहेत। या संस्थेला येथील आयोजकांना असं वाटलं होतं की थोड्याशा खुर्च्या ठेवूया, परंतु खुर्च्या सुद्धा मात्र फुललेल्या नाहीत। बऱ्याच महिला खाली सुद्धा बसलेल्या आहेत। आड जी मधली वाट जाण्याची तिथे सुद्धा महिला भरपूर भरलेल्या आहेत। एवढी ओढ, इतकी आस्था या संस्थेविषयी जनतेमध्ये आहे। अन्यथा पुष्कळदा कार्यक्रम होत असतात, बोलावून सुद्धा माणसं येत नाही, ही अवस्था आहे, बोलावून सुद्धा येत नाही। परंतु या ठिकाणी भरपूर मात्रेमध्ये अनेक महिला इथं उपस्थित राहिलेल्या आहेत। उपस्थित राहिल्या याचाच अर्थ त्यांना या संस्थेच्या मार्फत भरपूर मात्रेमध्ये लाभ होत आहेत। अडीअडचणी असतात आणि त्या अडीअडचणी भागविण्यासाठी ही संस्था त्यांना उदार हस्ते सहकार्य करीत असते। उदार मन पाहिजे, उदार मन असल्याशिवाय सहकार्य होणार नाही। गोरगरिबांना सहकार्य करण्यासाठी ही संस्था राबत आहे, भरपूर मेहनत घेत आहे आणि म्हणून या संस्थेचा अतिशय विकास होत चाललेला आहे। एक आपल्याला उदाहरण सांगतो कोणाचा विकास होतो त्या संबंधी एक उदाहरण सांगतो। एक व्यापारी होता, तो व्यापारी रोज पूजा करायचा लक्ष्मीची पूजा भरपूर करायचा, परंतु त्याला त्या व्यापारामध्ये यशच मिळत नव्हतं। रोज पूजा करायचा, तर खरोखर लक्ष्मीचा वरदहस्त लागू शकतो। तुम्ही केलेली पूजा फलद्रूप होऊ शकते। म्हणून धर्माने जे येत असतो, धर्माने जो माणसाचा पैसा येत असतो तोच तो लक्ष्मी, आणि बाकीचा पैसा जो अधर्माने येतो त्याला म्हणतात काळा पैसा, त्याला लक्ष्मी म्हणण्यात येत नाही। अधर्माने वागून सुद्धा काळा पैसा येईल, परंतु माणसाच्या जीवनात तो सुखावह होत नाही। लक्ष्मी ही शांती देणारी असते। लक्ष्मीचा अर्थ केवळ पैसाच नव्हे,
याचा अर्थ केवळ पैसाच नव्हे, लक्ष्मी म्हणजे धन. जिथं धर्म आहे, धर्मयुक्त धन, हे म्हणजे खरं लक्ष्मी रूप होय. जिथं अधर्माने मिळणारा पैसा असतो, काळा पैसा, तो शेवटी उपयोगाला येत नाही, तो मनाला अजिबात शांती सुद्धा देत नाही. शांती मिळण्यासाठी धर्म मार्गाने चालणे अत्यावश्यक असते. आपलं मन हे ब्युरो रिपोर्ट राजू मुंडे, भारत वैभवा न्यूज, निपाणी. Thanks for watching Read, Discuss and Debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.